जय शिवराय, जय शंभूराजे, जय जय जाऊ मित्रांनो. प्रत्येक वर्षीप्रमाणे आपण शिवजयंतीला एका किल्ल्याला भेट देत असतो. त्याप्रमाणे या वर्षी आज देखील शिवजयंतीच्या दिवशी आजला चाललो आहोत किल्ले रोहिड्याला पुन्हा एकदा भेट देण्यासाठी. चला, आपल्या बरोबर असलेले हे मावळे आहेत आणि या आहेत आपल्या गाड्या. तर या ठिकाणी सगळ्यांनी नाश्ता केलाय, चहा पितात आहे आणि चहा पिऊन सर्वजण इथून निघणार आहेत. तर मित्रांनो, आपण प्रत्येक वर्षीप्रमाणे जे आपण किल्ल्याची भ्रमंती करत असतो आणि शिवजयंतीला एक वेगळा असा किल्ला निवडतो की ज्याचा इतिहास जाणून घेण्यासाठी तिथपर्यंत जातो. तर यावेळेला आपण अशा किल्ल्याला, अशा गडाला भेट देण्यासाठी चाललोय की या किल्ल्याचा इतिहास तसं पाहायला गेलं तर सुवर्ण अक्षराने लिहिण्याजोगा आहे. या किल्ल्याच्या इतिहासामध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये सामील होण्यासाठी जे शिवरत्न भेटलं, तो शिवरत्न भेटलेला किल्ला म्हणजे किल्ला रोहिडा. आजला आपल्या बरोबर जवळजवळ 23 मेंबर आहेत. बाकी 2-3 गाड्या आपल्या पुढे आहेत आणि आपल्या या गाडीमध्ये हे मच्छिंद्र हुले आणि हे कैवल्या. तर चला निघूया आता पुढे, किल्ल्याच्या पायथ्याला जाऊन भेटू. आणि 50 ट्रेक केले. कैवल्य हुले. ओके, बोलला बोलला ना तो. बोलला कधी बोलला? पूर्ण नाव सांग, कुठून आलाय ते सांग. माझं नाव शर्वरी निकम. ओके. माझं नाव सिद्धेश प्रशांत निकम. मी अश्विनी निकम. मी प्रशांत निकम, नारायणगावला असल्यापासून सोबत आहे, ग्रुप सोबत. भैरवगडला होतो. इकडे रिप हे चालू आहे. मी राजेश चासकर, मी मनीषा राजेश चासकर, मंचरून. मी मयुरी चास्कर. मी सविता श्याम गाडे. मी प्रसाद गाडे, मनसर. अरे बोलो तू. काव्या अशोक खामकर. मी अशोक खामकर. मी स्नेहल गाडे. मी सिद्धी गडुसकर. मिसेस हेमलता हुले. श्याम गाडे. मी मच्छिंद्र हुले, खारघरून आलेलो. मी दत्तात्रय वरपे, कळमवरून. मी रुद्र प्रशांत वरपे. प्रत्येक वर्षीप्रमाणे या वर्षीचा जो सहभाग आहे हा उत्स्फूर्तपणे भरपूर आहे आणि हे आपलं शिवजयंती साजरी करण्याचं 11वं वर्ष आहे. तर मित्रांनो, आपण आता जवळजवळ एक 15-20 मिनटं ट्रेक करून आलो. पाठीमागे दिसत आहे रोहिडा आहे, उर्फ विचित्रगड. तर या किल्ल्याबद्दल विचित्रगड का म्हणलं जातं आणि ह्या ट्रेकबद्दल, जो आपण शिवजयंतीचा स्पेशल ट्रेक करतो त्या ट्रेकबद्दल माहिती सांगतील आपल्या ग्रुपचे ज्येष्ठ सदस्य चासकर साहेब. हे चासकर. नमस्ते. चासकर, ट्रेकबद्दल. शिवजयंती 19 फेब्रुवारी हा विषय आपल्या सर्वांसाठीच आनंदाचा विषय आहे, जेणेकरून आपल्या महाराजांचा या ठिकाणी सहवास लाभला आहे. या गडावरती त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, म्हणून आज आपण प्रत्येक वेळेस 19 फेब्रुवारीला नवीन गड असतो आपला आणि नवीन ट्रेक आयोजित करतो. फार काळ झाल्यामुळं लई जणांना त्रास होतात, पण तरी पण प्रत्येकजण त्या गडावरती जाऊन ज्या महाराजांनी आज आपल्याला हे स्वराज्य मिळवून दिलं आहे त्याच्याबद्दल
अस्मिता बाळगून आपण सगळेजण ह्या उद्दिष्टाने इथं जातो की माझ्या राजाचं हे स्थान आहे, त्याला स्पर्श करून येणं म्हणजे लई मोठी पुण्याची गोष्ट आहे. आणि इतिहास जर सांगाल तर प्रत्येक गड हा एक वेगळा इतिहास आहे, त्याच्यावर थोडक्यात नाही सांगू शकत, फार मोठा इतिहास. एकच सांगतो की इथं फक्त महाराज सहवास लाभलाय म्हणून आपण ह्या गडावर आलोय. नाही, हा रायरेश्वराच्या जवळचा किल्ला आहे. परत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आज महाराजांचा जो विषय आहे की महाराजांनी रायरेश्वराला शपथ घेतली होती स्वराज्याची, आणि त्याच्या जवळचा हा किल्ला आहे. म्हणजे ह्या किल्ल्यावरती महाराजांचं अनेक वेळा येणं झालेलं आहे. आणि ह्या किल्ल्याला आणि ह्या किल्ल्याच्या इतिहासामध्ये जर आपण पाहायला गेलं ना, तर हा किल्ला अशा दृष्टीने देखील महत्त्वाचा आहे की ह्या किल्ल्यामुळे ना स्वराज्याला असा एक सेनानी भेटला आपल्याला, की ज्या सेनानीचं आपण म्हणतो ना सुवर्ण अक्षरामध्ये जर इतिहास लिहिण्यासारखा सेनानी म्हणजे बाजीप्रभू देशपांडे. हा किल्ला होता देशमुख बादलांकडे, बांधल त्यांच्याकडे होता. त्यावेळेला हातगाईची छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर बांधलांची लढाई झाली. त्या लढाईमध्ये कृष्णाजी बांधल मारले गेले. हां, ते मारले गेले. त्यावेळेला बांधलांकडे कारभारी होते कोण? बाजीप्रभू देशपांडे. म्हणजे बाजीप्रभू देशपांडे त्यांना महाराजांनी आपल्या स्वराज्यात सामील करून घेतलं. महाराजांनी माणूस जोडला, म्हणजे हां, ती परंपरा महाराज. आणि तोच माणूस जोडल्यानंतर आपण म्हणतो ना पावनखिंड इतिहास लय मोठा हां. पावनखिंडीचा. तुम्ही जर आहे ना बाजीप्रभू देशपांड्यांचा इतिहास जर पाहायचं म्हटलं, स्वर्ण अक्षराने लिहिण्याजोगा इतिहास येतो आणि लिहिलेला आहे, आपण पाहतोय. त्या माणसामुळं केवढा मोठा महाराजांवर आलेला अनर्थ टळला, आणि त्या माणसाने त्याच्या प्राणाची आहुती देऊन त्या गोष्टीला एक पावन करून टाकलं, म्हणून पावनखिंड नाव. हां, खूप मोठा इतिहास आहे. आणि त्या किल्ल्याचं म्हणजे बाजी प्रभूंचं इथं जास्त करून वास्तव्य आहे खरं तर. आणि हा आज आपण जो एरिया बघतोय ना, एरियातली लोक सुद्धा इतकी रांगडी आहेत ना, फार वेगळी आहेत. मी पाहिलं इकडे छकडीचा नाद होतो, पण एकच नंबर आहे. आणि किल्ला देखील पाहा ना किती रांगडा आहे. बघा ना, म्हणजे आज ह्या किल्ल्यावरती उन्हाळ्यात बी येणं अवघड, पावसाळ्यात तर येणंच अवघड. पूर्ण हा? पूर्ण पूर्ण म्हणजे ह्या किल्ल्यावरती फक्त हिवाळ्यात जी झाली तर तेवढीच हिरवळ, बाकीच्या दृष्टिकोनातून पावसाळ्यात तर पाऊस कंटिन्यू. कसा आहे इतिहास बघ. आज आपल्याला खरंच म्हणजे स्वराज्य मिळण्यासाठी हीच गोष्ट लई महत्त्वाची राहिली की किल्ले. खूप छान. मित्रांनो, आपण इथे आलो ना, तेव्हा आता समोर इथे आहे ना एक मिनिट इथून पाहत का पाहूया आपण. हे बघा, इथे समोर पहिला दरवाजा आहे, त्याच्यावरती सेकंड दरवाजा दिसतो आणि तिसरा दरवाजा समोर त्याच्यावर दिसतो आहे. म्हणजे इथनं जर पाहिलं ना तर आपल्या तिन्ही दरवाजे जे महादरवाजे किल्ल्याचे दिसतात. या साईडला आहे तो वाघजाई बुरुज आहे, आणि इकडे पलीकडे हा आहे शिरोली बुरुज. साधारण 1 तासावरच्या ट्रेकनंतर आपण येऊन पोचतोय. पाहता ह्या समोर याच्या पलीकडे पहिला दरवाजा आहे, आणि दरवाजाच्या शेजारी त्या दरवाजा तिथला हा बुरुज मात्र ढासळलेला आहे. त्याचं बांधकाम हे पुन्हा असं खाली पडलेलं दिसतं आपल्याला. पाहता ते समोर दगडी रचून ठेवले. थोडंसं पुढे जर आलं की इकडनं ही पारोड जाते, ही पारोड जाते ती वाघजाई बुरुजाकडे, आणि त्याच्यानंतर आता आपल्याला जायचं आहे किल्ल्याच्या महादरवाजाकडे, जो पहिला दरवाजा येतो तिकडे. या प्रकारे आपण पहिल्या दरवाजापर्यंत आलो आहे, आणि हा किल्ल्याचा आहे पहिलं महाद्वार आहे. नमो पार्वती पतये. जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. किल्ल्याचं हे दुसरं महाद्वार.
पाणी पिण्याचं टाकं एकदम स्वच्छ पाणी आतमध्ये आणि हिच्या बाजूला असलेला पत्ते बुरुज. समोर दिसत असेल तो पहिला दरवाजा, त्यानंतर हा दुसरा दरवाजा, हा फत्तेसिंग बुरुज आणि समोरचं किल्ल्याचं तिसरं महाद्वार ते समोर. किल्ल्याचं असलेलं आहे तिसरं महाद्वार. या तिसऱ्या महाद्वारावरती समोर जर पाहिलं इथे हत्तीचं शिल्प आहे, पलीकडे हत्ती शिल्प आहे आणि अशी मैरोपी आकार जो दरवाजाचा आहे तो मात्र आज देखील तेवढा सुंदर आहे. दोन्ही बाजूस 2 शिलालेख आहे. ह्या बाजूस आरवी भाषेत आहे आणि पलीकडला आहे तो मराठी भाषेमध्ये. त्या आतमध्ये जर आलं ना, दोन्ही साईडला 2 देवड्या दिसतात. त्या देवड्यांमध्ये रात्री दिवाबत्ती करण्यासाठी कोनाडे पण आहेत. दरवाजाला जे आपण लॉक सिस्टीम असते त्यासाठी जर दोन्ही साईडला 2 होल पण दिसतात आपल्याला. बाकी बुरुज देखील बऱ्यापैकी शाबूत दिसतो आपल्याला. आणि त्याच्या आतमध्ये जर आलं तर ही सदर आहे. हे समोर हनुमंतरायाचं मंदिर आहे. तुम्हाला जर पूर्ण ह्या किल्ल्याबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही आपला जो रोईडा किल्ला पहिला ब्लॉग आहे तो जर पूर्ण पाहिला तर तुम्हाला ती माहिती नक्कीच भेटू शकेल. जय जय हनुमान. जय हनुमान. हनुमान मंदिर पाहिलं, सदर पाहिली, तो तिसरा दरवाजा पाहिला. इकडे राजवाडा आहे, राजवाड्याचे अवशेष आहे. इथे ज्या शहीद सैनिकांच्या त्यांच्या शिळा आहेत. या ठिकाणी हे पाण्याचं टाकं आहे आणि समोर दिसतंय ते भैरवनाथाचं मंदिर. समोर असणाऱ्या ह्या मंदिरापासून या बाजूस आहे पाण्याचं तळ, बांधीव तळ आहे. एका संडेला भिंत आहे. जय शिवाजी. जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. मित्रांनो, रोईडा किल्ल्यावरती आल्यावरती इतर आपल्याला पिण्याचं पाणी कुठे भेटतं तर दुसरं महाद्वार आहे तिथे. आणि त्यानंतर ही जी पाण्याची टाकी आहेत त्या पाण्याच्या टाक्याच्या तिथे या ठिकाणी खाली पहा हा एक पाण्याचा स्रोत आहे. स्वच्छ सुंदर पाणी आहे.
जय